घोटाळ्याविषयीचं जे वक्तव्य वापरलं अतिशय निषेधार्ह आहे। राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांच्या विषयी जे जे आग्र्याची सुटका असेल त्याच्याविषयी जे जे वक्तव्य केलं हे हा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान आहे। आणि अशा प्रकारे एकीकडे अबू आझमीचा निषेध हे सत्ताधारी करतात, तो आम्हीही केलेला आहे, पण एकीकडे कोरटकर आणि सोलापूरकर जे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्याला पाठीशी हे सरकार घालतंय, त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाही, त्यांना अटक करत नाही। आमच्याकडे माहिती त्यांना उलट संरक्षण दिलेलं आहे। पुणे महापालिकेने तर सोलापूरकरांना सांस्कृतिक विभागाची ती कोणती समिती त्याच्यावर एक सदस्य म्हणून नेमलेला आहे। म्हणजे हे सरकार दुटोंडी सरकार आहे। हे सरकार ज्या पद्धतीनं काल त्या अबू आझमीचं आलं, अबू आझमीनं कशासाठी केलं, एक संभाजीनगरच्या माजी खासदारांनी सांगितलं की यांचे जागेचे लफडे अनेक ठिकाणी हा भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्यावरच काम करतो, असं आम्ही नाही म्हटलं, एमआयएमच्या एका खासदारांनी म्हटलेलं आहे। आणि म्हणून हे सरकार दुटप्पी आहे, कोरटकरांवर कारवाई करत नाही, सोलापूरकरांवर कारवाई करत नाही, याचाच अर्थ छत्रपतीचा अवमान करण्यासाठी मूक संमती या सरकारची आहे। मला असं वाटतं या सगळ्या विषयी आज एक दुसरे मंत्री गोरे नावाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी एका भगिनीला अश्लील प्रकारचे फोटो पाठवल्याचा सुद्धा विषय समोर आलेला आहे। एकीकडे गृह राज्यमंत्री बलात्कार शांततेत झाला म्हणतात, एकीकडे जयकुमार रावल सारख्या मंत्र्यांनी राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभाताई पाटलांची जमीन हडपली होती, असे सगळे विषय समोर येतात। हे विषय आम्ही सभागृहात निश्चित सरकारच्या समोर मांडू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।